आणि आता इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। एफडीएची महापालिकेच्या दवाखान्यात आता तपासणी झाली आहे। महापालिकेच्या दवाखान्यातील बाह्य रुग्ण विभागातनं कफ सिरप हवा आहे तर घरून बाटली आणा अशा स्वरूपामध्ये अर्थातच लोकांना सांगितलं जातंय। मलम हवा आहे तर कागदात न्या किंवा घरून डबी घेऊन या असंही चित्र हे दररोजच दिसतंय। मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध विभागानं 2 दवाखान्यांवरती धाड टाकत यावरती आक्षेप घेतलाय। रुग्णांना औषधांचं सुरक्षित वितरण करण्याबाबत सूचनाही करण्यात आल्यात। एफडीएनं सहकार नगरमधील पुणे महानगरपालिकेच्या शिवशंकर दवाखाना आणि मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय इथं जाऊन तपासणी केली। ही बाब या ठिकाणी गेल्यावर लक्षात आली। याबाबत एफडीएनं महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कान टोचले। यापुढे रिकाम्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे यांनी दिली आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस एफडीए अधिकाऱ्यांचा धुमाकूळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जळगाव शहरामध्ये एका व्यावसायिकानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। छोटे व्यावसायिक रेस्टॉरंट तसंच ग्रामीण भागातील दुकानदारांना अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचं भासवून त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली जात होती। एका व्यावसायिकानं याबाबत एफडीएकडे तक्रार केली, त्यानंतर हा विभाग अलर्टवर आला। दरम्यान अधिकारी असल्याचं सांगून कोणी संशयास्पद व्यक्ती तपासणीसाठी आली तर त्याची खातरजमा करावी। तसंच फसवणुकीचा प्रयत्न होत असल्यास लक्षात आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील एफडीएचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी केलंय।